नमस्कार मित्रांनो, वाय मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये तुमचं अनेकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही 30 तारखेला पैसे येणार होते ते जे अद्याप पैसे आलेले नाहीत, तर ते कधी येणार आहेत आणि केव्हा येणार आहेत आणि तुमच्या खात्यावरती बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की या ठिकाणी पहा, जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिलला पडणार होते, परंतु अद्यापही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 1500 रुपये आलेले नाहीत। तर त्याचं काय कारण असणार आहे आणि पैसे येणार आहेत तर कधी येणार आहेत, किती रुपये येणार आहेत, हे संपूर्ण ए टू झेड माहिती हे आपण आजच्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे इथून पुढे पण असेच नवनवीन माहितीचे नवनवीन योजनेविषयीची माहितीचे व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, 30 तारखेला पैसे नाही, मात्र या ठिकाणी जे आहे ते 30 तारखेला शासन निर्णय आलेला आहे। 30 एप्रिल 2025 हा शासन निर्णय या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा शासन निर्णय आलेला आहे। तर या ठिकाणी जे आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की शासन निर्णय काय आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-2026 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्षक 2235D-767 अशा प्रकारचा या ठिकाणी जी आर आलेला आहे। तर ह्या जी आरमध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे आणि किती तारखेला या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत आणि किती रुपये पडणार आहेत हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। चला मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, जे आहे ते शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही या ठिकाणी जे आहे ते शासन निर्णय पाहू शकतात। तर शासन निर्णयामध्ये काय काय दिले आपण सविस्तर माहिती बघूयात। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे आहे ते संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3-2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 02 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना 02 अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना 0201 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D-767 लेखाशीर्षकाखाली रुपये 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी पहा, जे आहे तुम्ही या ठिकाणी केलेले पाहू शकतात, म्हणजेच 2025-26 या वर्षाकरिता जे आहे त्या ठिकाणी निधी वितरित म्हणजेच जे आहे ते निवित करण्यात आलेला आहे, मंजूर करण्यात आलेला आहे। 3960 कोटी इतका निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा खाली या ठिकाणी जे आहे ते वित्त विभागाच्या संदर्भाधीन 07/04/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण करण्याची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। आता त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2235D-767 या लेखाशीर्षकाखाली रुपये 410.30 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन जे आहे ते मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्या ठिकाणी मित्रांनो, जे आहे ते हे पैसे जे आहे ते आपल्या लाडक्या बहिणीला लवकरच खात्यावरती येतील असं या ठिकाणी आहे। कारण की या ठिकाणी जे आहे ते 3960 कोटी इतका निधी जे आहे ते मंजूर करण्यात आलेला आहे आणि 410.30 कोटी इतका निधी जे आहे ते मंजूर मान्यता करण्यात आलेला आहे वितरित करण्यासाठी। तर मित्रांनो, आपल्या खात्यावरती लाडक्या बहिणीच्या खात्यावरती लवकरात लवकर हे पैसे येतील, या 2-3 दिवसामध्ये जे आहे ते पैसे येऊन जातील। त्यामुळं हे नक्कीच माहिती व्हिडिओ तुम्हाला समजला असेल की लाडक्या बहिणींना आता पैसे येणार आहेत। हे 30 तारखेला पैसे पडले नाहीत, ते पडायला पाहिजे होते, परंतु 30 तारखेला त्यांच्या खात्यावरती पडले नाहीत। त्या ठिकाणी जे आहे त्या येणाऱ्या ह्या 2-3 दिवसात तुमच्या खात्यावरती जे आहे ते पैसे पाहायला मिळतील। मित्रांनो, तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।